अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असं डॉक्टरांनी सांगितलं। रोहित पवारांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। डीजीसीए कडून बारामती विमानतळाची पाहणी। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा। लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार। बीएसआर कंपनीच्या विमानामध्ये ब्लॅक बॉक्स बंद असतात। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुद्धा बंद होता का? तपास यंत्रणांनी खुलासा करावा, काँग्रेस नेते अतुल लोंढेंची मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी दिल्लीमधील पत्रकार परिषदेमध्ये अपघाताचा व्हिडिओ दाखवला। रोहित पवारांच्या चौकशीच्या मागणीमध्ये आमचं समर्थन। दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पण अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर देऊ नका, अनिल पाटलांचं आवाहन। पूर्व विदर्भातील नेत्यामुळे दादांना उशीर झाला का? तो नेता कोण, कोणत्या पक्षातील आहे हे तपासायला हवं। रोहित पवारांच्या आरोपानंतर संजय राऊतांची मागणी। आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार काय? अंत्यविधीची तयारी सुरू असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी केली? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईत झाल्याच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड होणार। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्यात निर्णय होणार। घोषणेसाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 17 तारखेला मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच बैठक असेल। बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चेची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी। मुंबई पालिकेमध्ये महायुतीचे शिलेदार विराजमान। मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालवू। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर उपमहापौरांचं अभिनंदन। नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ। बोलण्याची संधी न दिल्यामुळे संताप, तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग। धैर्यशील मोहिते पाटील हेच माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड। भाजपच्या राम सातपुते यांचा गंभीर आरोप। सुरक्षिततेवरून मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना सुद्धा पत्र दिल्याची माहिती। माझ्या आमदाराला कोण मारणार? उत्तम जानकरांची राम सातपुते यांच्यावर टीका। तर कोणी काहीही म्हटलं तरी संबंधितांवर कारवाई होणार, मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रत्युत्तर। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची वाढ। जीएसटीसह 1,61,000 रुपये प्रतितोळा, तर चांदीच्या दरामध्ये 2 हजारांची घसरण। प्रति किलो 2,76,040 रुपयांवर। संभाजीनगरमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी। केंद्र संचालकांसह 19 पर्यवेक्षकांवर कारवाई। सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। मुंबईचा कोस्टल रोड ठरला देशातला पहिला मेलडी रोड। वाहन चालवताना वाजते जय होची धून। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। T20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा थरारक विजय। अटीतटीच्या सामन्यामध्ये दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला हरवलं।